नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासे वदनं कंठाटोपी च माला दंडक मंडलोधर कंट्याक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकम पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 गरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा वर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जेवण तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागे अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचा श्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कोणते झाले सर्वई मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखै निशेते शिनलाख्याते वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मस्ते समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना नावे जे आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन ये लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तरा बळ सागर याचे पावया पहिलं तेर तोंडमा चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसु साधन ज्ञाते मिरणी सोन ज्ञानार्थ उदयी प्रगटोपै शांती मने सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नेसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते निवा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोने या संसारात प्राशिंतो नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करवेता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी आपल्या आई वडिलांना आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे. कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे. ताईंनी हळद कुंकू लावायचं आहे. दादांनी अष्टगंध लावायचा आहे. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाद्देवा भद्रभक्षभिः जत्रा स्थिरंगे तुष्टवासो तनुभिवेशं देवयताय गाय. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आपल्याला आचमन करायचंय. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामनात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामे विनियोगा. पाणी सोडून द्यायचंय. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढायचा आहे. प्रथम उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मत् ब्रह्मा बुभुस्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वभ्यो देवोभ्यो नमो नमः. आपल्या पोथीची ग्रंथाची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता गंध फूल व्हायचंय. पोथीला नमस्कार करायचा आहे 3 वेळा. या कुंदे दुषाहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभोर्ते देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती नि भगवती निशेष जाड्या पहा. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. गायत्री मंत्राची माळ होईल पहिले, नंतर गणपती अथर्वशीर्ष होईल. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. गणपती अथर्वशीर्ष. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाभिदेवा भद्रभक्षभिर्यजत्रा श्रीरङ्गे तुष्टवासु तनुविवेशं देवहिताय दायु. ओम स्वस्ति न इन्द्रो दश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रतिशतत्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालवेद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्मामम वक्तारम श्रोतारम दातारम दातारम नवानुचानवं शिष्यम पश्चातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणातात् ओ चतुर्थरातोद्धरातात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तातो वाङ्मय सचिन्मय आनंदमय स ब्रह्ममय तो सचितानंद द्वितीयसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जगदे तत्त्व जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लमेष्यति सर्व जगदे त्वयि प्रत्येते त्वं भूमिरापनलो नीलो नभः त्वं चत्रादि वाक्पदानि त्वं गुणत्रयात्रिता त्वदेहत्रयात्रिता त्वकालत्रयात्रिता त्वामूलाधारोऽसि इत्योऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मका त्वा योगिनोऽध्यायति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मामुवोऽसुरं गणादि पूर्वमूर्छाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परत्पर अर्धैदुलसी तन्तारेण हृदये तत्त्वमनुस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यं रूपम् अनुस्वार शान्ति रूपं बिन्दुरुत्तरूपं नादं सन्धान संहिता सन्देशैषा गणेश विद्या गणकृषिणी चित्र गायत्री छन्दर् गणपतिर्देवता. ओम गण गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारिणं रदचवरदस्ते बृहन्मुषगजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुभुजितं भक्तानुकम्पिं देव जगत्कार्यमुच्यतम विर्भुतसृष्टादि प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यस योगी योगिना वरा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिर्यजत्रा श्रीरङ्गे तुष्टवासु तनुवेशं देवहिताय दाय. ओम स्वस्ति न इन्द्रो दश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री गुरु चरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नाम करणे लागे सिद्धाचे आचरणे विन्वित से कर जोडणे भक्तिभावे करोनिया सिद्धमणे नामधारका पुढील कथा असे का एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समजतासे तया गाणगापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्तत असे न घेतला पती प्रतिग्रह त्याने परांनासी दावनेने मिथ्यावाद भाषणे अतिविवाद आपण न करेचे तया ग्रामे प्रतिदिवसी विप्रयती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान घालिसी पर्यसा ऐकून ते विप्रणारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात आपला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्ततायसे तयासानी आला विप्र महादने अपर पक्ष करणे मने म्हणून आला पर्यसा
तयासानी विप्रांचे क्षण दिले पर्यसे सवे त्यांच्या स्त्रियासी आवंतिले पर्यसा देखुनी ते विप्रवणिता पती जवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करते माझे मन मिष्टान्न पूर्व जेवावे ऐकून तिचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणान घडे म्हणत असे निरोप घेऊन ते वेळी गेले तयाग्रस्ताजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून कुसे तयासे विप्र म्हणे तियेसे आम्ही सांगू दंपतीसे बोलावे आपल्या पतीसे तरीच आपले गृह यावे विचार करून मानसी आले नोसे गुरुपाशी नमन करे साष्टांगेशे अनेक परी विनवेत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपले पतीसे सांगणे आवंते बरवे येत असे सांगू म्हणे दंपतीसे माझा पती नायके वचनासी न वचे कधी पराणासी काय करू म्हणत असे ऐकून तिचे वचन श्री गुरुमूर्ती हास्य करून बोलावण्यात तक्षण सांगते त्वया द्विजासे श्री गुरु म्हणते तयासी जावे तो आमंत्रणेसे तुझे श्रेयचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे म्हणीचे वासना जाण तुवा पुरवावे कारण सदा दूषित अंतकरण कुलश्रियेचे असू नये ऐकून श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विन्वित असे कर जोडन न घे परान्न नेम असे गुरु वचन जो न करे तो पडे रवरवा घरी निरोप तुमचा माझ्या शिरे जाईन स्वामी म्हणत असे कुसुनिया श्री गुरुसी आले दंपत आमंत्रणासी आनंद झाला भवसे तया विप्रश्री येते पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान्न वाढी तया दंपतीसे भोजन करत्या समयासे दिसे विपृतीचे श्वान सुकर येऊन हर्षे समागमे जेविता ते कंटाळले तिचे मन उठे आपण तेजून न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तासी सांगत असे आयसे परिपती सहित आले नारी चिंता करीत पती सांगे वृत्तांत श्वानोचिष्ट जेविले ते स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपले दैवहीन घडले आपणा परान्न उचिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपुन स्त्रियसी आले दोघे श्री गुरुपाशी नमन करते भक्तेसे ऐका श्रोते एकचित्ते श्री गुरु म्हणते तेसे कैसे सुख परांनासी सदा दुशेष पतीसे पुरले तुझे मनोरथ चिंता करे द्वेजोरो म्हणे स्वामी काय करू दोष घडला पारो व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मने मिळाने सती वैरेने दोष आपणा घडविले ऐकून त्याचे वचन श्री गुरु म्हणते हासून पुरविले स्त्रियेचे वासना आता तिचे मन झाले कधी नवचे परांनासे वर्तेल तुझ्या वाक्यासे न करे चिंता मानसे दोष तुझं नाही जाण आणि कैक सांगे तुझं जेणे धर्म घडते सहज अडला असेल एखादा द्वेज देव पितृ कर्माविने कोणी निमळे विप्रत्यासे जावे तेथे भोजनासे जरी तो तेथे न जासे अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विन्वित असे कर जोडवणे विनंती माझी परी असे अन्न घ्यावे कवणाच्या घरे घडते दोष कवण्या परे जाऊ नये कवण्याद्वारे निरोपावे स्वामी श्री गुरु म्हणते विप्रासी अन्न घ्यावेसे घरे पुसते गुरु भवनादिके हर्षे जेवावे शिष्य वर्गा घरे वैशाधिक विद्वजन मातुला आपला शिशोदान सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसे विनंती माझी पर्यसे निषेध अन्न सांगा मासे कवण्या घरी जेवू नये बहुत जन एक अन्न करते पृथक वैश्वदेव न करीती वजावे अन्न प्रजाती महादोष बोले जय धन गर्वे तामसा घरे खूप निर्दैवे बिचारे दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंबार्थाने जप करे अथवा कामे रूपे जरे द्रव्य घेऊन जप करे तया घरी जेवू नये कुळ दैवत माता पिता सोडून जाय तो परता आपल्या गुरुसे निंदिता जेवू नये तया घरे आपल्या कन्या जामातासे क्रोधे करून सदादोषी न घ्यावे अन्न त्या घरासे निपुत्राचे घरी देखा समस्त दोष करते परांनासे घडते देखा ब्राह्मणासे तसे जाण परश्रेसे संग केली नरकोय परग्रही वास करता जाय आपली लक्ष्मी त्वरिता आमसेसे प्राण न जेविता माझ पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासे जाऊ नये भोजनासी पुत्र झाले या कन्येसे सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये पर्यसे जात अमृत सतिकेसे जेवू नये पर्यसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे जे करे ते नर त्यांचे कैसे दैन्य असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्मे सांडले याचे कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊ नये विप्र विनवे स्वामीसी आमची विनंती पर्यसे आचार धर्म केसी निरुपावी दातारा पराशर म्हणे ऋषीशी सांगेन आचार पर्यसे जेणे होय अप्रयासे सर्व सिद्धी पावसे ब्रह्ममूर्ती उठवणे श्री गुरुस्मरण करणे मग ध्यावा मूर्ती तेने ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतु सह सनत कुमार सनक नंदन सह स्मरावे तयेवळे सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र असते जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरणे सप्त दीपे सप्त भवने समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनसानी आचमन करुणी दोघे लघु शंकेशी जाऊने शौचात्मन करावे भोजनापूर्वी अपार दोन्ही जांभयाल्या शिंकल्या दोन्ही लघु शंका शौच दोन्ही आचमन करावे अधो वायू शब्द झालिया वोक्ते काय दृष्टी देखील दोन्ही वेळा आचमना सुची होय पर्यसा जवळ उदेक नसेल जरी स्त्रोत्राचमन करा निर्धारित स्पर्शावे चक्षुश्रोत्री येणे पवित्र पर्यसा
गायत्री जप व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञ पोळीत काने ठेवणे नैऋत्य दिशे जावणे डोई लपाल घेऊन अधोमुखी बैसावे व्रत बंद झाले या ब्राह्मणास हे आचार पर्यस चारी वर्ण हाच उपदेश शौचविधी बोलेला विप्र दक्षिण तळ हा ते पाच तीर्थे विख्यात असते जे बोलेले असे श्रुती ते आता सांगेन अंगुष्ट मूळ तळ हा तेसे ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परेसे अंगुष्ट तर्जनी मध्य देशे पितृतीर्थ असे जाण चतुरंग तळवेवरे देवतीर्थ असे निर्धारे कनिष्ठकाभ्या भागवतरे ऋषितीर्थ असे जाण तर्पण देव पितृ ऋषी जे स्नान तीर्थ करा हर्षे आचमन ब्रह्मतीर्थेसे करावे ब्रह्म विद्वज्जने ब्रह्मतीर्थ आचमने तिन्ही केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडन गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धोनी धोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोने बिंबोष्टी तळ हस्ते ठेवणे श्रीधर नाम उच्चारावे पुनरुपी हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शे सव्य हस्त पंचांगुलेशे दामोदरे शिरस्थाने चतुरंग पृष्ठेशी संकर्षण घ्राणेशी तर्जनी आदी अंगुष्टेशी म्हणा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठान्मिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी स्फोर्त श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कणिकेशी अदोक्ष वासुदेव अंगुष्ठनिकेशी अदोक्ष जनार्थी म्हणायसी अच्युतनाभि जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुले उपेंद्र शर्षी लेखा हरी श्रीकृष्णे भुजासायका पाचांगुले विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे त्रिगुणवंती ब्राह्मणाची आचमन विधी आहे ऐसे जे करते भक्तीसे दैन्य कैचे तया घरे करावे प्रातस्नान तिने होय सर्व साधन तेज बल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथान मिळे निर्मळ वारी स्नान करावे असे परी सांगे नायक ब्राह्मणा अग्नि स्नान भस्मस्नान अथवा करावे वायू स्नान मंत्र स्नान करावे देणे अपोहिष्टा मंत्रेसे अनेक स्नान फळे असते जास्ती असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रक्षिता तीर्थ स्नान फळ असे प्रात स्नान करावायचे शतोदक उत्तम पर्यसी अशक्य असेल देहाशी उष्णोदके करावे स्वभावी पवित्र असे उदक वरी झाले अग्नि संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवणे स्नान करावे प्रतिदिने गृहस्थासमे घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीर स्मरण करून नदी निर्धारू आर्द्रवस्ते अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेना एका ब्राह्मण रविवारी निषेधान ज्वर होय अंगासे कांती आणि सोमवारसे मंगळवारी मृत्यूपुरेसे लक्ष्मी पाय बुधवारी से धनाने होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निषेध मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखे घरे प्रात पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखे स्नान करावे अवधारे श्वेत वस्त्र ब्राह्मणाचे मुख्य असे पर्यसे असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे त्या दोत्र नेसल्यानंतर युवतीला परिकरे मंत्र विधान पुरस्कारे भस्म धारण करावे भस्मधन्यमुळे जरी गोपी चंदन लावावे द्वारा अति मुख्य दरे वरकड मृतिका अग्राह्य विवाह देशोपन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभंगानंतर स्तुतकेसी गोपी चंदन वर जावे प्रात संध्येचे विधान सांगे नायका ऋषीजन नक्षत्राचे प्रारंभ न अर्ध्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होता होय व जप करीत उभे असावे उदय समय अर्धे द्यावे तत्पर देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थाचमन विष्णू नामस्मरण प्राणायाम विस्तारण न्यासपूर्वक करावे ब्रह्मभूप स्वरम म्हणून प्राणायाम करावे तिने त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगणे का समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेचे तिने विधी करावे अर्धे द्यावयाचे विधान सांगे का ऋषीजन गृह शृंग इतक्या उंच करून अर्धे द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपून साय प्रातर द्यावी तिने हंस सुचेषण मंत्रेसी मध्यानी अर्ध द्यावे अवधारा प्रातर मध्यानी गायत्री मंत्र जपणे साय प्रातर द्यावे अर्धे सायं प्रार्थर द्यावी तिने हंस सुचेषण मंत्रेसी मध्यानी अर्ध द्यावे अवधारा प्रातर मध्यानी हुबे बरवे साय अर्धे बैसुने द्यावे आचमन त्रिवार करणे करा प्रदक्षिणा अस्वादित्य अर्धे द्यावेचे कारण सांगेन कथा विस्तारण राक्षस मंदे दारुण 30 कोटी आहे ते देखा सूर्यासवे युद्धाचे निते ती पर्यसे संधे पडे देवासे सूर्या होईल अपजय होता सूर्याचे उदय समान नव्हे पर्यसे कर्म न चालते ब्राह्मणाचे स्वासदा कारण चाले याचे कारणे अर्धे देते तिचे वज्रायुधे होते जाऊन दैत्यासे लागते पराभवले प्रतिदिवसे दैत्य असते ब्रह्मवश त्याचे बदल्या घडते दोष प्रदक्षिणा करते जाते दोष आस्वादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासे भूमी भूप्रदक्षिणा दोषणाशी चारी पावले फिरता कैसे भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्र जप केल्या घरी ऐका एकच फल असे निका बाहेर त्रिगुण फल अधिका नदीचे त्रिगुण फळ असे तळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादे स्थानी ऐका शताधिक फले असे तीर्थदेवता सन्निधासे सहस्र फल असे निर्गुणे शतकोटे फल हरिसन्निधासे ईश्वर सन्निधी अनंत फळ भिन्न काष्टासनी बैसनी जरी जप करीती मन हरी दुःख होय त्या सपारी तृणे भाग्य यश जाय
भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुख पर्यस कृष्णांजली ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया कुशासने वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राचे प्रशंसा एकचिते पर्यसा नाम मंत्राचे विशेष अक्षर दोन्ही पाप हरे मनकार म्हणजे आपले मन त्रकार नाम आपला प्राण मन प्राण एकवटन जप करावा एकचिते जप म्हणजे अक्षर दोन्ही प्रख्यात असते त्रिफोणी जकार जन्म विच्छोदने पकारे जन्म पाप दोरे चारी वेदासी मूळ एक गायत्री मंत्र असे एक याचे कारणे जपा अनेक वेद पठन फळ असे आयसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतेले फळ पाविजे न करावा उत्के बेसुने त्वरित होय प्रत्याहीन सांगेन त्याचे कारण अग्नी तीन विप्रमुखे आहा निव गहारपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक व जावे या कारण बैसेजे आपण शुभासन हस्तस्पर्शने नाभिस्थान प्रातकाळी जपावा मध्याने हृदय स्थानी जपावा माळ धरोणी हस्ते मुखे स्पर्शनी सायंकाळी जपावा उभेने करावा प्रातकाळी बैसणी की जे मध्यान काळी अथवा उभे रावणे निचळी उभय पक्षी करावा बैसणी जपावा सायंकाळी पाव वृक्ष मन निर्मळे जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नैनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपने मिलाष्टोत्तरेसे वानप्रस्थ येतेश्वरासी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होता होय जरी अष्टविशती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसे मध्यम मुखे गौप्यसे प्रकट वाक्य रास्ता वाक्यासरशे कनिष्ठ प्रकार पर्यसा त्रिपाद असते गायत्रीचे मिळवणे न म्हणती पर्यसे म्हणता पातक महादशी महानरक उधारा कृत करुणे त्रिपादासे जपा मंत्र अति हर्षी पापे जाते ब्रह्मत्यादशी अनंत पुण्य पाविजे आंघोळी जपे एक पुण्य पूर्वांगले परवांगुलेने दशगुण शंखमनेने होय शतगुण प्रवाळ माला सहस्रफळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मौतिके लक्ष गुण जान पद्माशे जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवनमाला कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निशळा गौप्यमाला धरुनिया जप करता लुंगी जय मेरू पाप बोली जय अपारो प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगी जय पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येक करावा एकादश पापांचा सर्वनाश रात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एकचेता उपपातके नासते महापातका दोषासे कोटी जप करावा पर्यसे जे जे कामना इच्छेशे त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पावे मागे पुढे शुद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये खंडू हे दे आपले नेता जरी इतके घडले स्तोत्राचमन करावायले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणा काना सप्त देवता आहे ती जाना स्पर्श करिता दक्षिणा पापे जाते पर्यसे जपता निद्रा येई जरी अधोवाई जांभई आले जरी क्रोध रूप जपता भारे पापे घडती अवधारा नेनता घडे इतके जरे आचमन करावे श्रोते अग्नि सूर्य धेनु दर्शन करे विष्णू मंत्र जपावा कुंडे सापुनी अग्निसे करावे नित्य हवनासे वारा घालवणे त्यासी हाती परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दरिद्रे धनक्षय मुखे फुंकेले आयुष जाय हस्तिमुळी होय मृत्ये फुंकणे अथवा विंजनेसे वायू घालावा अग्निसे काष्टी समृद्धी परेसे ज्वलित सावा अग्नि देखा ज्वाला नित्य जय स्थानी आवती घालावी ती वर्णे समिधा नाव्या ब्राह्मणे शूद्र असे घेऊ नये समिधा पूर्वे पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्रे ऐका होम द्रव्य आहे ते विषय का सांगेन नावे पर्यसा सावे निरार तांदूळ असते मनोहर गोधूम जाऊ निर्धार येवणार राळे मुख्य असते साठे दाणे मिती प्रमाण आहे ती मुख्य कारण अधिक अथवा न करणे होणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयासे तिळ पवित्र होमासे तळाचे तैल पर्यसे तेही पवित्र असे देखा स्वाध्या दिवसासी म्हणावे दशक्तीसे अध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही नाही एखाद्याचे मंत्र जपावा विशेषे नम ब्राह्मण मंत्राचे 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी न गडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फल असे श्वेत तिळ देवासे धूम्र ऋषी जनासे कृष्ण वर्ण पितरांचे तिळ तर्पण करावे यज्ञ प्रेत सवेद्यासे निवेते ग्रावे ऋषेसे अपसवे पितरांचे तर्पण करावे निरिते देवाचे अंजली एक ऋषीचे अंजली द्वय सम्यक पितरांचे अंजली त्रेक तर्पण ऐसे करावे स्त्रियासे अंजली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूचे ऐका 6 पत्नी आचार्य नामिका दयांजली करावे देव ब्रह्म ऋषेश्वराशी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पित्रांसी अनंत पुण्य पर्यसा जदी न करे तिल तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पाय न धुता मंगळ स्नान तिलावी न करता तर्पण श्राद्ध करे दक्षिणे विन निष्फल असे अवधारे निषेध बोलले जया दिवशी तर्पण करावे उदकेसे दीप वाळे चतुर्दशे कराय तर्पण पर्यसा अंगारक कृष्ण चतुर्दशी यमाचे नावे विधिसे कराय तर्पण पर्यसे यज्ञ पवित्र सव्याने एक तिळ घेऊन त्रिवारांजुली देवनी यमाचे नाम उच्चारणे तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगे नायका विस्तारसी यम धर्मराज नामे ऐसे मृत्यांतक चौथा जाना वैवस्व काल देखा सर्व पुत्र क्षय ऐका 8वा औदंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाना रुकोदक चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदी द्यावे पर्यसा
समस्त पातके नासे रोग व्याधी न पीडिते न कडे कदे अपमृत्य शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासे तर्पण करावे अष्टमेशे भीष्म नामे परेसे वर्षपातके परिहारवते आसे तर्पण करोने सूर्य नामे अर्धितेने द्यावी समस्त विद्वज्जने म्हणे नृसिंह सरस्वती इथे श्री गुरुचरित्राप्ते परम कथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्धनाम धार संवादे आणि कन्निरूपण नाम षटत्रिशमाध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः नामधारे सिद्धासे पुढे कथा वर्तिली कैसे श्री गुरु सांगती ब्राह्मणासे काय निरोपिले त्यानंतर श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे गृही रक्षावे कारणासे अग्निमंथन काष्ठासे संपादावे कृष्ण मार्जार श्रीखंड दिवे मनी ध्रुत तिळ कृष्णाजिन छाग वस्त्र इतके असावे पवित्र दुरिते बाधा करू न शकते शुक्ल पक्षे सारसासे पोसावे घरी परियसे समस्त पाप विनाशे देणू असावे आपले घरे देवपूजेचे विधान सांगे ऐको मन गृह बर्वे समार्जन देवगृह अर्चावे हिरण रूपे ताम्रसे अथवा मृतिका पात्रेसे समार्जन करावे देसे निषेध पात्रे सांगेन कासे पात्रे कन्या हसे नोरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धोणी वाम हस्ते दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करा नैऋत्य कने रात्री न करावे उदक घेऊन अगत्य करणे घडे मने भस्म करून सारवावे रंग बायका घालोने निर्मळ सावे देवता होणे मग शुभासनी बैसुनी देवपूजा करावे त्रिकाळ घडे जासे प्रात काळे करावे असे तेही न साधे परेसे मध्यान काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्प वावे भक्तीचे आयसन साधे जासे भोजन काळी करावे देवपूजा न करे नर पावे त्वरित यमपुर नरक भोगे निरंतर ऐक ब्राह्मण एक चित्ते देवपूजा कराव्या असे विधानी सहा पर्यसे उदक नारायण स्वरूपेसे पूजिता तृप्ते जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निपूजा अधिका मानस पूजा अतिविशेष एक चित्ते पर्यसा सूर्यपूजा करता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष स्तंडेले जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धे अथवा पुजावे धेनुसे ब्राह्मण पुजावे अतिविशेषे गुरुपूजा म्हणमासे प्रत्यक्ष तुष्टे तैमूर्ते निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्री गुरुचे निरोपाने पूजा करे काष्ट पाषाण तेची होते देव जाण प्रसन्न होय पर्यसा प्रणव मंत्रणे द्वादश उदके प्रक्षावे आपले शेष संकल्प करून अंगण्यास कलश पूजा करावे देवा दक्षिणा भागेसे कलश ठेवावा पर्यसे पूजा करून भक्तेशे शंख पूजा करावे निर्माले काढून विनयसे टाकावे नैऋत्य देशे धूत वस्त्रांतराशे दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसे मन वाक्य कार्यकर्मेसे अर्चन करावे पीठासे विधीपूर्वक अवधारा चारे द्वारे पूजने दिशा पदावे अर्चने शांताकार करा ध्याने मग आव्हानाने मंत्रोक्त सरशस्ती आव्हान पुरुष वेदे करा आसन एतावानसे मनन पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणे त्रिपाद धुळायचा ते द्यावे पर्यसा तसा द्रळ म्हणायचा देवासे आत्मन समर्पावे येत पुरुषान मंत्रेसे स्नपन करावे देवासे पंचामृतादि विदेसे स्मपन पूजा करावे पुरुष सुक्तादि रुद्रेसे श्रुती मार्गे करून न्यासासे स्नपन करावे पर्यसे एकचिते अवधारा स्तपन करुणे देवासे बैसवावे शुभासनेसे द्यामिती मंत्रे तयंतमिती मंत्रेसे वस्त्र द्यावे पर्यसे तस्माद्यात मंत्रेसे यज्ञपैत दावे देवासे येनेच मंत्रे दाक्षदासे व्हावे अनन्य भक्तीने तस्मात दक्षा जायत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे व्हावे एकचित्त मनपूर्वक देवासे पुष्पे व्हाव्याचे विधान सांगेन ऐका ऋषी जन आपण पेरेले कुसमे सगुण उत्तम पक्ष पर्यसा पुष्पे असते अरण्यात मध्यम प्रकारचे वाहता क्रय करुणे विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना उत्तम नमिती द्यावी घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पित्र कृष्णचित्र अधमाधमा वर्तावे शिळी पुष्पे देखा सचित्र असला कृमी भक्षक भूमीवरे पडले ऐक पुष्प ते जावे देवासे शिळे ते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्त्रपत्र कमळे जाण सदाग्राही देवासे शतपत्रे बकुल चंपकासे पाटले कमले पुनांगेसे मल्लिका जाती करुळेसे कल्लार पुष्पे वर्पावी विष्णू पूजा करायसे वजावी पुष्पे उम्यासे धतुरार्क करविरेसे रक्त पुष्पे वर्जावे गिरिकर्णे का निर्गुडेसे सेवगा कपिंत करंजसे अमळपत्र पुष्पांडेसे पुष्प विष्णूशी वर्जावे ही वाहिल्या होय दोषे सांगे नायका समस्त ऋषे पूजा करते विष्णूशे ती जावी याचे कारणे वजा पुष्पे ईश्वरासे सांगे नावे पर्यसे कपित केतके शशांकेसे श्याम पुष्पे वर्जावे कृष्ण पिंगळ करंज देखा धातके निंबादी पंचका बकुळ दाडिम केतका माधवी पुष्पे वर्जावी च्युत कुंद येथे का जाते रक्त पुष्पे वर्जावी निरुती ईश्वराचरणे दोष घटते श्वेत पुष्पे दे मुख्य देखा पूजा करता गणेशाशे वर्ज करा तुम्ही तुळसे वर्ज करावे दुरेसे दुर्गा शक्ती देवीते यत पुरुष मंत्रेसे सुगंध दुपाय परिमळसे ब्राह्मण ज्योतिषी मंत्रेसे यकारिती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसे नैवेद्य द्यावा परिकरसे तांबूल देता मंत्रासे नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करून वेदा महेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावे धाता पुरस सात मंत्रेसे नमस्कारावे देवासी अतिसन्न पृष्ठ देशे गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगायला एका विद्वजन अपसवे देवा प्रदक्षिणा करून नमन करावे आपला गृह माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावनी वंदावे
माता पिता श्री गुरुसे नमस्कार करावे असे उभय हस्ते करणार स्पर्शे एको भावी वंदावे सवे पादावरी देखा सव्य हस्त स्पर्श नेकावा महस वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भय हरता अन्नदाता व्रत बंद केल्या पुरोहिता सपत्नी ते गुरुस्थाने ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक ज्येष्ठ मैत्रा नमस्कारावे तयासे निषिद्ध स्थाने नमाव्याचे सांगिनाय का तुम्हासी वय उणे असेल ज्यासी नमुनये विद्वजने जप अथवा होम करता दूर देखील द्विजयता स्नान करता जळेस्ता नमस्कार करू नये एक असते ब्राह्मणासी नमुनये पर्यसे प्रेत नरमूर्ख जनासे करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्यसे संतुष्टावे देवासे प्रार्थना करावे बसेसे मग आचारावे सनकादिका पूजा अर्पणे देवासे हस्त ठेवणे पिटेसे उत्तर पूजा करा हर्षे मग करावे उद्वासना माता पिता घातके असे शून्य संपच चांडालासी अतिथी आल्या घरासी अन्न द्यावे पर्यसा न विचारावे गोत्र कोळा अन्न घालावे तात्काळ विमुख झाल्यावर सोळा पितर नयती घरासे अन्नदानाविन अन्न ग्रहण करू नये साधूजन पंचमहायज्ञ न करे त्या ब्राह्मणे चांद्रायन आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशाला नर जरे भिक्षा घालिता पाप दुरे वैश्वदेव फल असे येतेश्वरादी ब्रह्मचारी जे समयेती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजने मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करता दोष असे पूर्वाभिमुख बैसणी भोजना समय धरा मन पाद उभय जोडणे बैसावे का एकच येते मंडल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षणे क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी पर्यसा न कळता मंडल जेवी जरी अन्नरसनेती निशाचरे पिशाच असो राक्षस अन्नरसनेती अवधारा उत्तर पूर्वाभिमुखे देखा पश्चिम मध्यम असे एक पितृ कार्य उत्तर मुख सदा दक्षिण वर्धावे कासे पात्र भोजनसी तांबूलासे अभ्यंग स्नान अभ्यंगन गृहस्थासे मुख्य जान इति ब्रह्मचारी विधवा स्त्री वर्ज फुटके कासे पात्रेसे जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता अशी महापाती होय जाना सवे घेऊन बाळकासे जेवून आई श्राद्ध दिवसे आसन आपल्या आपणासे घालू नये ब्राह्मणाने बळी घालू नये चित्रगुप्तासे काढवावे सवीची पर्यसे वामसे दोन्ही विशेषे पात्र जोड धरावे म्हणून असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणावती आपोषणाविन भोजन करे पाप विमोचन करे तरे यष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहारे अहं वैश्वानरो भृता प्राणी नाम देह माश्रिता प्राण प्राण समाहिता पंचामेह चतुर्विध अन्न ब्रह्मरस विष्णू भक्ता देव गिजारम ऐसा मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्यावा प्राणावती आहुती मंत्र पंचख्याते तर्जनी मध्यमा अंगुष्ठ कृते प्राणायाम स्वा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेचे अपानाय स्वा म्हणायसी व्यानाय स्वा म्हणायसी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठी तर्जने कनिष्ठेशी उदानाय स्वा म्हणा हर्षे पंचांगुलीने परेसे समानाय स्वा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंत स्पर्शन ये जाण जिव्हे निगळवंत तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावायचे स्थाना सांगिनाय का तुम्ही विधाना स्नान समय धरा निर्गुण न धरी ताक वरून फलने होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जेविता मौन न धरी आपण अपमृती घडे त्यासे अशक्य असेल मौन जरी प्राणावती घे तवरी मौन धरावे उधारे श्री गुरुवंती ब्राह्मणासे पिता जिवंत असे जास्ती अथवा ज्येष्ठ बंधू परिस्थिती धरू नये मौनाशी श्राद्धान जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जान भक्षण पूर्वे द्रवान्न कठीणान्न मध्ये परेसा भोजनांत समयासे जेवाय पुन्हा द्रवणासे वर्ण जाय परेसे शीघ्र भोजन करावे जितका मावेला आपल्या मुखे तितका ग्रास अविषयके अधिक येता ग्रास मुखे उच्चिष्ट बक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनाचे इष्ट सोरे इत्यादिकाशी व्रत मंदाविने पुत्राचे कन्याकुमाराचे दोष नाही भोजन करे स्नानाविन होमन करिता जेव करे जेवण कवन अन्न न ते क्रमी जाण मने पराशरोसे दीप जाय भोजन करता पात्र धरावे समस्त सविता पुनरुपी दीप आणून लाविता मग भोजन करावे स्पर्श नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये ओम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता श्रेयसे जेविता अत्यंत दोषे ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापात्य घडते जाण न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण फुले स्त्रियसे भोजन करता निर्दोष पर्यसा सभे बैसुने एकासनी अथवा आपले अंथुरणे प्राशन न करावे पाणी महादोष पर्यसा कृष्ण नेसुनी आपण कृष्ण वस्त्र नेसुनी आपण अपार दोष देवीचा जाण स्त्री जनवार्ते कासेविन उच्चिष्ट समान पर्यसा उठून जावे प्रक्षालसे गंडूष करोनी मग हस्त प्रोक्षे न करता गंडूष प्रक्षाले असताशी आत्मघातकी तोचे जाण मुख प्रक्षाळिता पर्यसे मध्य अंगुली दात घासे तर्जनी अंगुष्ठे महादोषे रवरक नरक पर्यसा हस्त दाखवावे अग्निसे आणि सांगेन पर्यसे बंधू वर्ग असते ज्यासी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसे आणि स्मरावे कुलदेवतेसे येणे परिविदेसे भोजन करावे द्विजोत्तमे विप्रविन्मे श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषेध अन्न कैसे निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केल्या मार्ग जाण वाय सगारे कुकुटा आदी करून स्पर्शले अन्न तेजावे देणू मोषक मुख स्पर्श अथवा संपर्क दाकेश तेजा अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृत तैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळेले असेल सर्वत्र शिळे अन्न सर्व शिळे नव्हे सर्वता मासानाचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका ऐसे लाय पीठ दे जैसे लाय पीठ देखा शिळे नव्हे पर्यसा
अशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परी विटा होता महादशे सुचिस्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक पर्ण सत्व द्यावे ब्राह्मणासे. परणे विन क्रमुक मुखे घालता आपण होय सुखी सप्तजन्म दरिद्र दुखी अज्ञानी होय अंत काळी. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रकार मग जावे शयन घर येणे विधी आचरावे. खटवा निर्मळ असावे धान वर्जावे त्रिपाद भिन्न दूषण औदंबर शुद्ध पिंपळे निर्गुण न करावे. खटवा पर्यसा निषद जांभळ काष्टाची वर्जावे प्रेत गजदंताचे भिन्न काष्ट तेज असाचे बरिवसावे. खटवा देखा स्वगृही शयन पूर्वमुखे शशोर्गृही दक्षिणमुखे प्रवास काळी पश्चिममुखे शयन करावे. पर्यसा सदा निषद उत्तर दिशावर कडपळ सांगितले विशेष विप्र आचारायचे आहे असा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवून येऊशे मंगळ द्रव्य घालाय बहुसे. रात्री सुप्त म्हणावे परेसे विष्णू स्मरण करावे. निषद स्थाने निजाळायचे सांगे नायका समस्त ऋषी जीर्ण देवळ स्मशानेशी एका वृक्षातळी वर्जावे. वारोळाजवळ वर्जावे आपण तळ्याची पाळी नदी तरी स्वादू असते जवळे अघोरस्थळी निजो नये. वर्जावे शयन धान्यावरी निजो नये. मोडके घरी वडेल खालते निसते जरे खटवावर जावी त्यापुढे नेसून योले अथवा नग्न निजो नये. शरीर वेष्टन आकाशाखाली वजन दीप असता निजो नये. पूर्वरात्री अपरात्रीचे निजो नये. परियसे असू नये. स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्थ दिने असावे जाणवे उपवतेसे दृष्टी पडून दे येऊनेसे आयुष्यना पर्यसे दीपवर जावा या कारणे. निळ वस्त्र नेसले स्त्रियसे करिता संघ पर्यसे पुत्र उपदे चांडाळासे शुभ्र वस्त्र परिविशेष रजस्वला न होता स्त्रियशी न करावा संघ पर्यसे. संघ करता महादोषे अनेक प्रकारे कसे 10 वर्ष होता कन्यासे रजस्वला सर्व त्रासे ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे. ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय. 5व्या दिवशी 6व्या दिनी पुत्र परेसा. विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतू काळ पुन्हा चंद्रबळ असावे. मूळ मकारे होतेसे संगण करा परेसे कोपण सावमेतासे संतोषोपे असावे. ऋतू काळी स्त्री पुरुषाशी जे जे असेल मानेसे सत्व रजतम गुणेसे तैसा पिंड उपजय रेखा. आयचा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकून समस्त ऋषेश्वर तेने परी आचरते. श्री गुरुमंती ब्राह्मणाचे आचार ब्राह्मणाचा आहे असे जो आचरण विदेसे दैनिकचे तया करे तो वंदे होता देवासे कामधेनु येल घरासे लक्ष्मीराय खंडेसे पत्रपत्री नांदत. म्हणते श्री गुरु तयाचे आचार सांगितले तुझं हर्षी न जावे आता भिक्षेशी आचार करून सुखी यायचे. जिचे इच्छेशी कामना होईल निरोते सत्य जाना कन्या पुत्र नांती सगुणा संधे न धरावा मानसे. आयसा वर लादोनी विप्र गेला संतोषणी होता तैसे आचरणे सकाळ भिष्टे लादला. इथे श्री गुरुचरित्रांते परमकथा कल्पत्रे श्री नसुद्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे कर्म मार्ग निरूपण नाम सप्तशुमाध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विण्मे सिद्धासे पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे कृपेसे म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारकासे तू जे जे मज पुसते संतोष होता आम्हासे गुरुचरित्र आठविता. नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरणोक नाही असा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी दुर्वाला परिसे असे काश्यप गात्रेसे नामतया भास्कर. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन. उठे ताते तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुची भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता पर्यसा. स्त्री वर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदूर कनेका वरकट त्याप्रमाणे का सोपस्कार असे त्यापासे. भोजन करता झाला निशे आपण आला मठासे गाठोडे ठेवे आपले वशे मग निद्रा करी देखा. नेते घडे ऐसे जदयासे भक्ती येते आराधने भक्त येते आराधनेसे आरण उपनसे त्याचे नित्य जेवे समाराधने समस्त त्याचे हासे पहा हो समाराधनेचे आहे ते घेऊन आला असे भक्ती आपण जेवे नित्य समाराधने. मास 3 क्रमे आले समस्त मिळवणे द्विजवरे परिहास करते पारे. श्री गुरुमूर्ती ऐकले बोले ते त्या ब्राह्मणाचे आजी भिक्षा करावे असे स्वयंपाक करे वेगेसे मागते. श्री गुरु कृपा सिंधू ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष पार द्विजा झाला. चरणावरी माता ठेविला हर्षी गेला ऐतेसे. आणले बयशेर घृत शाखा दोन्ही त्या परत स्नान करून सुचेबत स्वयंपाक केला. तयवेळी समस्त ब्राह्मण तयवेळी मिळून आले. श्री गुरुजवळी म्हणते आजी आमची पाळी येऊन न करे नित्य नेमोते समाराधना आम्ही जेवतो मिष्टान्न कैसा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणते द्विजाशे नका जाऊ घरासे शीघ्र जावे आंघोळीसे येते जेव्हा तुम्ही आज समस्त गेले स्नानासी. श्री गुरु बोलते त्या ब्राह्मणाशी शीघ्र करे का होईल निशे ब्राह्मण पार सांगितले. स्वयंपाक झाला तर तक्षण सांगत असे श्री गुरुचे ब्राह्मण निरोप देते जा धावणे ब्राह्मण समजता पाचारे. ब्राह्मण म्हणते तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशे तुवा शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगे. ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला. श्री गुरु जवळी आपण ब्राह्मण येते ऐसे म्हणे आपण जेवू अपरात्रे. श्री गुरु म्हणते तयासी नेमसे आजी आम्हासी सहपत्नीने ब्राह्मणासी सहपंक्तीने ब्राह्मणासी जेव्हा आम्ही निर्धारे ब्राह्मणासी ताम्हासी जेव्हा वाढूती घेवे पर्यसे. घरी अंगीकार न करेसे न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी तिची निरोप माझे शिरसे ब्राह्मणासही जेव घालेन. ब्राह्मण म्हणे विचारे श्री गुरु असते पुरुषा अवतारे न कळे बोलकवणे परी आपले वाक्य सत्य करेल.
मग काय करीतो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मज नाही येते ब्राह्मण विनोद करते माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्याशी निरूपिती जावे घेते बोलावणी आणि ब्राह्मणाचे भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणाती बोलायत स्नाने करून आले तुळत श्री गुरु मठाजवळ एक श्री गुरु निरोपिते त्यासे पत्रावळी करावे घेसे जेव्हा आज कुटुंबेचे ब्राह्मण करतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी करावे तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळ त्याचे स्वामी निरोपिते या समस्त ब्राह्मणाचे विनंती करावे तू आहेसे तुम्ही आवे कुटुंबेचे आपण करतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवत असे तो ब्राह्मण द्विज म्हणते त्या सासून काय जेव्हा म्हणतो सामा वृद्ध ब्राह्मण आहे म्हणते निंदा न करा श्री गुरु ऐकते जैसे श्री गुरु निरोपते तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणते सकळ पत्रावळी करते ब्राह्मण श्री गुरु जातो रे ते करता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवे केले मंगल आरती तेने श्री गुरु संतुष्टे ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणा जवळ ठेवी म्हणते तयवेळी आणून या तत्काळ श्री गुरु जवळ ठेवेला श्री गुरु म्हणते ब्राह्मणाचे आमचे वस्त्र घेऊन यांनाचे झाकून ठेवे आम्हा पाशी म्हणून वस्त्र देते तयवेळे झाकेले वस्त्र अन्नावर कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रक्षिती अन्नावरी अभिमंत्रून तयवेळे बोलावून म्हणते ब्राह्मणाचे एवढं नको अन्नाचे काढून नेऊन समजताचे वाढी वेगे म्हणून या तूप घालून घटात ओतून घे आणि कात वाढी वेगे असे म्हणत निरोप देते श्री गुरु म्हणते ब्राह्मणाचे वाढू लागाय दुजासी आणि कुठले भाऊ असे वाढू लागले तयवेळे भरून नेते जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेता ते वाढले समस्त पंक्ती से सह पंक्ती श्री गुरुचे जेवे ताती अति असे द्विज पुसत असे घृत असे आपले करे वाढीत असे महापुरे विप्र म्हणते पुरे करे आकंठावरी जेवलो तृप्त झाले ब्राह्मण दे का हस्तक्षालन करते मुखा उच्चष्टे काढते तर काय का जर म्हणते तयेवळे तांबूल आधी ते समजतासे श्री गुरु बोलावणी तयासे बोलवा म्हणते आपले कलत्र पुत्रांचे समस्त येऊनी जेवी दिलं आले विप्रोकुळ समस्त जेवणी गेले पंचामृत श्री गुरु मागती निरूपित शुद्राधिक ग्राम लोक बोलवा त्यांच्या स्त्रिया पुत्रांसहित बोलावे शुद्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवणी गेले तयेवळे श्री गुरु पुसते ब्राह्मणाचे आता पूर्ण राहिले ग्रामवासी ते सांगते स्वामी असे अत्यंच्या आहे ते उरले बोलावा त्या समस्तासी अन्न द्यावे वाढून त्याचे जितके मागते तृप्तसे तितके द्यावे अन्न वेगे तेही तृप्त झाले देखा पाणी मात्र नाही बुका सांगता ते श्री गुरु नायका डांगुरा पिठा ग्रामात कोणी असते शुद्धाकांत त्याचे बोलवावे त्वरित असे श्री गुरु निरूपित हिंडले ग्रामीत येवळे प्राणी मात्र नाही उपवासे सर्व जेवले परेसे मग निरूपित त्या द्विजाशी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणते तयासे घेऊन जावे अन्न त्वरित असे घालावे जळात जळतरासे तृप्त होतील तेही जेव्हा इतके झाल्यावर श्री गुरु त्या द्विजाते पाचारे वर देते दरिद्र देते पत्र होतील तुझं समस्त झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित 4 सहस्त्र केवी जेविले एक म्हणते श्री गुरु करणे स्मरली असेल अन्नपूर्ण अवतार पुरुष परिपूर्ण श्री नृसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सैत्य त्रैमूर्ती अवतारी न कळिमे असे अपारे म्हणती लोक अनेक अपार चरित्रता आम्ही सांगता क्षितीवरील समस्त देते त्यांचे नवे सामर्थ्य इथे श्री गुरु चरित्रांते परम कथा कल्पत्रे श्री नसुद्याख्याने सिद्ध नाम धार संवादे अन्नपूर्ती काळद्वेजन चतुस्सहस्र भोजन नाम अष्टत्रिशमाध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु शाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः।